बघा आज आपण बनवणार आहे अंडा कढी। बरं का, साधी रेसिपी आहे माझी। तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा। 2 पळी हे टाकलंय, मी तेल टाकलंय। एकदम साध्या पद्धतीने करणार आहे। गॅस चालू करते। आणि आपण इथं केलंय वाटण तयार। आता हे बघा, इथं वाटण तयार केलंय अंडा कढी करायचे। तर नक्कीच बघा रेसिपी। आवडल्यास लाईक शेअर करा। अंडा कढीची साधी सिंपल रेसिपी आहे बरं का। जास्त कमी वापरत नसते याच्यामध्ये। नक्कीच आवडल्यास लाईक शेअर करा। एकदम साधी सिंपल अंडा रेसिपीचं चाललंय माझं। अंडा कढीची रेसिपी साधी सिंपल आहे। टाकत आहे थोडीशी मोहरी। एकदम सिंपल पद्धतीची रेसिपी करते बरं का। एकदम सिंपल पद्धतीची रेसिपी आहे। कांदा टाकून घेते। आता आपण कांदा चांगला फ्राय करून घेऊया। एकदम कांद्याला असं चॉकलेटी कलर, मरून कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायचं। साध्यामध्ये एकदम साध्या सिंपल पद्धतीची आहे रेसिपी। आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुम्ही पण बघा असं करून। मी वाटणामध्ये ह्याच्यामध्ये अद्रक घेतले, लसूण घेतले, खोबरं आणि हे आपलं कांदा घेतले। आणि बघा आता आपला हा कांदा झालेला आहे। अशा पद्धतीने झाले। अशा पद्धतीने झाले। आता आपण ह्याच्यामध्ये हे टाकूया, अंडा मसाला टाकायचा थोडासा। बरं, मी डायरेक्ट टाकते तुमच्या ह्याच्याने। मी माझ्या अंदाजाने टाकते बरं का, माझ्या ह्याच्याने। तुम्हाला किती पाहिजे तसं टाकू शकता आणि तिखट पण तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता। हे आपण गरम मसाला आहे, हे आहे आपलं धना पावडर, हळद टाकली आहे, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला। तुम्हाला किती तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही। हे करून घ्यायचं, त्याला भाजून घ्यायचं। नीट पकड। अद्रक पण टाकलंय, अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आहे। अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आहे, पेस्ट बरं का। आता आपण टाकणार आहोत हे मसाला। आता हा मसाला टाकणार आहोत आपण, वाटप केलेला। मसाला टाकून घेऊया। अशा पद्धतीने
आवडल्यास लाईक शेअर करा. बघा अशा पद्धतीने मी काहीच टाकलं नाही, कढीपत्ता वगैरे काहीच नाही, कारण की कोथिंबीर पण वापरण्यासारखी नाही. 60 आणि 70 रुपये गड्डी झाले आणि आपल्याकडं नाही फ्रेश, आणून पण काय राहू शकत नाही, एवढे सगळे वायाच जाणार आहे. तर मी कोथिंबीर वापरली पण कोथिंबीर नाही जास्त हे करत. मीठ पण टाकून घेऊया आपण. तुम्हाला नंतर टाकायचं, नंतर टाकतो होता, मी अगोदर टाकून घेत असते. एक वेळेस चिकनची पण रेसिपी तुम्हाला करून दाखवेन वेगळ्या पद्धतीची. बघा आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया. एकदम साध्या पद्धतीची केली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. आता थोड्या वेळाने कलर तिला पिलो शांत बस.